हां. सचाणूरमृगं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। साप्ताहिक प्रवचनमालेत आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत भगवद्गीता आणि थोडंफार ध्यानाविषयी. काही उदाहरणं दिली आहेत. हा अध्याय 22 आहे आणि यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेली उष्टीपत्रावळ एक उदाहरण आहे. आपण बघितलं ही सगळी उदाहरणं कशी आहेत शरणागतीची आहे. देवाला माणूस संपूर्ण शरण जातो. ते त्वमेव शरणं गच्छ, तू मला शरणी आहे आणि सर्व भावेन. भारत हे अर्जुना, तू मला शरणी आहे आणि सर्व प्रकारे भाव माणसाच्या मनामध्ये जे काही भावभावना आहेत मी त्या सगळ्या एकत्रित करून तू मला शरणी आहे. म्हणजे तुझं वेगळा कोणताही भाव ठेवू नको. असं झालं की मग मी काय करेन, तुला मुक्त करेन. सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि अहम मोक्षयिष्यामि. तू काळजी करू नकोस. ते जे गीतेमध्ये हा शेवटचा श्लोक आहे 66वा 18व्या अध्यायातला. त्यानंतर गीतेचा जो उपदेश आहे मुख्य उपदेश संपतो तो. आणि नंतर मग ते त्याची फलप्राप्तीचं ते 4 श्लोक 5 श्लोक आहेत ते. तर ते म्हणजे काय, तू मला शरणी सर्व भावानी शरणे म्हणजे काय, हे ते आपल्याला उदाहरणाने दिसतंय की
तुमची नौका, जीवन नौका ही भवसागरावर आहे, तरंगते आहे. भरतीने ती मागे येईल आणि ओहोटीने पुढे जाईल. नाही, भरतीच्या वेळी ती सरकेल पुढे, ओहोटीच्या वेळी मागे येईल. दुसरं उदाहरण दिलं आहे की उष्टी पत्रावळ. आता पत्रावळी आपल्याला माहीत नाही आहे, पण ती पत्र म्हणजे पानं जोडून केलेली पत्रावळ. आजकाल आपल्याला प्लास्टिकच्या किंवा कागदाच्या पत्रावळी मिळतात, पण पत्रावळीचे शब्द आहेत, शब्दशः अर्थ आहे पानांना ओवून केलेली ताट किंवा प्लेट म्हणतो आजकाल आपण ज्याला. ती कधी चांगल्या जागी जाऊन पडते, तर कधी वाऱ्याच्या सपाट्यात मोरीत जाऊन पडते. जिकडे वारा नेईल तिकडे. त्याला म्हणतात सर्व भाव आहे ना. माझा काही वेगळा भाव नाही आहे, स्वतंत्र भाव नाही आहे. जो ईश्वराचा भाव आहे, जसं म्हणतो मी यंत्र आहे, तो यंत्री आहे. मशीन आणि मशीन चालवणारा. यंत्री म्हणजे इंजिनियर आणि यंत्र म्हणजे मशीन. एक मशीन आहे, त्या मशीनला तो कशी चालवायची हे तो चालवणारा ठरवतो. ड्रायव्हर आहे, तो गाडी कशी चालवायची, कुठे न्यायची, कुठे वळवायची, कुठे थांबवायची, किती वेगाने न्यायची, सगळे निर्णय ते कोण करतो आहे. त्याचे निर्णय फक्त जो हाकणारा असतो तो करतो आहे, ड्राईव्ह करतो तो असतो. हा विषय समजावा म्हणून उदाहरणं दिली आहेत मी. कारण काय, माणूस भक्त असतो. मी त्याच्यात भक्त म्हणजे त्याच्यात भावभावना असतात, देवाविषयी त्याला प्रेम असतं की नाही, देव त्याला पाहिजे असतो, हे ठीक आहे. पण त्याबरोबर त्याला तो पण स्वतः पण असतो. त्याला स्वतःला वगळता येत नाही. ते कारण माणसाला साधारणपणे शक्य होत नाही. म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून वगळून तो भक्ती करू शकत नाही. स्वतःला वगळून तो विवेक विचार करू शकत नाही. तो आहे आणि बाकीचं पण आहे, चांगलं आहे, ते भक्त आहे, तो भक्ती आहे त्याच्यामध्ये. पण तो सर्वभावेनं नाही आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण तिथे प्रार्थनेमध्ये म्हणतात, ती प्रार्थना तशीच असते की नाही. अहेतुक भक्ती म्हटलं आहे त्याला. मला अहेतुक पाहिजे, म्हणजे त्यामध्ये कोणताही हेतू नको. हेतू म्हणजे माझा स्वतःचा हेतू, तो नको नाही. ऐसी भक्ती कर घट भीतर आहे की नाही, इथे म्हटलं आहे नंतर की नाही. ऐसी भक्ती करो घट भीतर. घट म्हणजे शरीर आहे की नाही. या शरीराच्यामध्ये तू अशी भक्ती कर की नाही. छोड कपट चतुराई. आता कपट आणि चतुराई म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, भक्ती आहे, पण अशी भक्ती नाही आहे. त्यात कपटही आहे आणि चतुराई पण आहे. थोडासा चतुराई म्हणजे कनिंगनेस की नाही. थोडंसं त्याला काहीतरी, चतुराई कशी असते, कमी द्यायचं आणि जास्ती घ्यायचं, त्याला चतुराई म्हणतो आपण आहे की नाही. कमी खर्च करायचं आणि जास्ती पदरात पडून घ्यायचं, त्याला पण चतुराई म्हणतो नाही. कमी कष्ट करायचे आणि त्याचं फळ मात्र जास्ती पदरात पडून घ्यायचं, त्यालाच आपण कपट म्हणतो आणि चतुराई म्हणतो. जसं आपण महाभारतात बघतो आहे की नाही. कौरव आणि पांडवांमध्ये फरक काय आहे की नाही. कौरव कपटी होते, चतुराई होते, चतुर केलं त्यांनी. म्हणजे त्यांनी थोडक्यामध्ये भरपूर आपल्या पदरात पडून घेतलं. शकुनीने कपट द्यूत केलं असं म्हणतो आपण. त्यांनी द्यूत तर युधिष्ठिरालाही खेळता येत होतं, तोही एक्सपर्ट होता याच्यामध्ये, तो शिकला होता युधिष्ठिर. त्या द्यूत क्रीडेमध्ये तो प्रवीण होता, तो शिकला होता. म्हणून विराट पर्वामध्ये तो राजाशी द्यूत खेळायचा आहे की नाही. पण ते कपट नव्हतं आहे की नाही. शकुनी पण एक्सपर्ट होता द्यूत खेळण्यामध्ये. अगदी लहानपणापासून त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं होतं की नाही. गांधार, तो राजकुमार होता गांधार देशाचा, आजकाल ज्याला आपण अफगाणिस्तान म्हणतो, तो भारताचाच भाग होता, त्याला कंधार म्हणायचे. तर तो शिकलेला होता, त्यालाही ते कला चांगली माहीत होती, द्यूतकला त्याला चांगली माहीत होती. परंतु तो कपट द्यूत करू शिकलेला होता. द्यूत कपट करून कसं जिंकायचं की नाही. म्हणजे त्यामध्ये तुमचा मनाचा सरळपणा नाही आहे, त्यात चतुराई आहे. आता साधे लोक पत्ते वगैरे खेळतात, तिथे बरेच काहीतरी करतात
किंवा ज्याला आपण गॅमलिंग म्हणतो तिथे बरेच केले जातात ते, की नाही. म्हणजे तुम्ही सरळ मार्गाने काही करत नाही, वाकड्या मार्गाने करता. तर तो युधिष्ठिर दूध खेळला आणि हरला आणि शकुनी जिंकले, म्हणजे कौरव जिंकले. आता ते काय नुसतं दूध खेळून एका प्रहरचं 2 प्रहरचं दूध खेळून पांडवांकडे सगळं जे काय होतं सगळं त्यांनी हिसकावून घेतलं. मी द्रौपदी सकट तिथंच थांब नाही, द्रौपदीचा अपमान पण केला भरसभेमध्ये. म्हणजे काय थोडंसं केलं आणि खूपसं मिळवलं. एरवी त्यांना युद्ध करून नाही मिळालं, मिळू शकत नव्हते ते. पांडवांपुढे ते काहीच नव्हते, की नाही. फक्त अर्जुनसुद्धा त्यांना खूप भारी होता सगळ्या कौरवांना. पण कपटाने मात्र त्यांनी ते सगळं मिळवू शकत होते, मिळवलंच त्यांनी. ते लाक्षागृहात त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला कुंतीसह, ते कपटच आहे, की नाही. जेवढे काही त्यांनी भीमाला त्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला ते सगळं कपटच आहे. म्हणजे जन्मभर इथे म्हणून याच्यामध्ये महाभारतात शेवटी याचा गदेनी भीमानी याची मांडी फोडली दुर्योधनाची. ते दुर्योधन तेच म्हटलं आहे, तुला कपट केलं कृष्णा, तू कपट केलं आहेस. आमच्या सगळ्या सेनापत्यांना सगळ्यांना मारलं आहे, तू काही न्यायाने नाही मारलं, अन्यायाने मारलं. म्हणजे ते कपट आहे ते, की नाही. कर्णाला मारलं, भीष्माला, द्रोणाला, अश्वत्थाम्याला, याला जयद्रथाला सगळे कपटाने मारले असं म्हणतोय तो. तर तिथे शब्द हाच आला आहे, कपटच आला आहे, माया शब्द आलेला आहे. माया म्हणजे कपट, आहे की नाही. तर इथे व्यवहारात आपण करतो, कपट करतो, की नाही. म्हणजे आपल्याला मोठं फळ पाहिजे असतं थोडं परिश्रमाने. नाही आपण हे बघत नाही आहे की त्याच्यामुळे इतरांवर अन्याय होऊ शकतो, की नाही. आपण आपल्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण आपण न्याय असा मिळवला पाहिजे की इतरांवर अन्याय नाही झाला पाहिजे. पण व्यवहारात होतं काय, इतरांवर अन्याय होत असेल त्यांचं ते बघून घेतील, आम्हाला त्याच्यात देणं नाही आहे, की नाही. आम्ही म्हणतो की आमच्यावर अन्याय झाला आहे की नाही हा भाग पुन्हा आणखी वेगळाच असतो. पण झाला आहे असं म्हणणारा तो म्हणतो माझ्यावर अन्याय झालेला आहे, मग मी दुसऱ्यांवर अन्याय करीन. दुर्योधन म्हणतो, धृतराष्ट्र म्हणतो आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही आता न्याय कसाही करू. आता खरं आहे की खोटं आहे हे तेच ठरवणार. म्हणून शेवटी काय झालं, न्याय झाला, की नाही. शेवटचा मार्ग कोणता असतो, न्याय म्हणजे निवाडा करा, शेवटचा निवाडा करा, त्याला म्हणतात युद्ध, की नाही. जेव्हा सगळंच काहीच करता येत नाही आहे, सगळे सामदाम दंड सगळंच संपलं, आता काहीच कोणताच तडजोडीचा मार्ग सगळे खुंटले, की नाही. मग तडजोडीमध्ये सुद्धा थोडंसं मागे यावं लागतं, म्हणजे अन्याय सहन करावा लागतो, की नाही. त्यालाच तडजोड म्हणतात ना, की नाही. म्हणजे तोडा आणि जोडा त्यालाच तडजोड म्हणतात ना, शब्दच तो आहे तो. काहीतरी तोडून घ्यावं लागतं, काहीतरी जोडावं लागतं, काहीतरी रफू काम करावं लागतं, पॅचवर्क करावं लागतं, की नाही. तुमच्याच मनाप्रमाणे सगळं होत नाही आहे आणि त्याच्याही मनाप्रमाणे होत नाही आहे, की नाही. मग तुम्ही तडजोड करा. व्यवहार आजच सकाळी एक जण आलं, ते मग घरचे लोक माझ्यावर खूप नाराज आहे, कारण ते म्हणतात तुम्ही खूप रागवता आणि तुम्ही खूप चिडखोर आहात तुम्ही, आहे की नाही. आणि ते मग काय करू, तडजोड करावं लागेल, की नाही. का तुम्ही रागवता का, नेहमी तुम्ही चिडचिड का करता, की नाही. कारण तुम्ही इतरांना तुमच्या हिशोबात, लोक हिशोबातच नाही तुमच्या, की नाही. तेही पण रागवू शकतात, त्यांना पण चिडचिड होऊ शकते, तुम्हाला जशी चिडचिड होते. तुम्ही फक्त स्वतःचंच अस्तित्व तुम्ही स्वीकारलेलं आहे, इतरांचं अस्तित्व तुम्ही स्वीकारलेलं नाही आहे की नाही. आणि तुम्ही जे करता त्याच्यात तुम्हाला काही सकारात्मक काही घडतं काय, मग त्याचा विचार करा. म्हणजे 15 दिवस तुम्ही ट्रायल करा, की नाही. 15 दिवस तुम्ही करून बघा, आधी आपण ट्रायल करून बघा. 15 दिवसात तुम्हाला काय त्यातनं फरक जाणवतो. ही जी आहे तडजोड, तोडायचं आणि जोडायचं, म्हणजे नुकसान कमी होतं, नुकसान होतं, की नाही. व्यवहारामध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागतं. किती नुकसान सहन करायचं, म्हणजे आपण आपली बुद्धी जी विवेक बुद्धी सांगेल ते होईल त्याप्रमाणे करावं. कारण त्या महायुद्धामध्ये त्याला महाभारत त्याच्यामुळेच म्हणतात. ते आहे ॲक्च्युली त्याचं भारत नाव आहे, मूळ नाव आहे जय नावाचं आहे, त्या महाभारत मूळ नाव जय आहे. जयनंतर भारत झाला, नंतर महाभारत झाला. महाभारत म्हणजे काय युद्ध आहे, ते
महागणपती म्हणतो ना. म्हणजे तो वक्रतुंड महाकाय, काय म्हणजे शरीर आहे की नाही. शरीर सगळ्यांनाच असतात, पण यांचं विशेष शरीर आहे. महाकाय आहे, महागणपती आहे की नाही. इंदोरला आहे महागणपती आहे, खूप अवाढव्य गणपती आहे. उज्जैनला पण आहे, बऱ्याच ठिकाणी असतात. वाईला पण आहे की नाही, साताराजवळ वाई आहे, तिथे पण मोठा गणपती आहे. हे म्हणजे किती तडजोड तुम्ही करणार आहे की नाही. हे तुमच्या प्रत्येकाच्या विभक्ती किती नुकसान करणार. नाही तर मग नुकसान होईल आहे. महाभारत म्हणजे महानुकसान आहे की नाही, प्रचंड नुकसान. आता तुम्ही नुकसान किती सहन करायचं की लागू द्या एकदाचा निकाल, इकडे किती इकडे की नाही. कोर्टामध्ये तेच चालतं ना, काय होईल तर होईल, आपण बघून घेऊ. माणसं हिरेला भेटतात आणि मग ऐल पार की तैल पार, म्हणजे इकडला केला का तिकडला केला आहे की नाही. म्हणजे जो गमावतो, जो हारतो, ते आणि लंडनमध्ये कोर्टाच्या मागे 2 मूर्त्या आहे म्हणतात आहे की नाही. एक हारलेला आहे आणि एक जिंकलेला आहे की नाही. जो हारलेला आहे त्याच्यावर काही कपडेच नाही आहे, तो पूर्णपणे नागावला गेला आहे की नाही. त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, अंगावरचे कपडे पण शिल्लक राहिले नाही. जो जिंकला आहे त्याच्या फक्त कमरेला एक चिंधी आहे, त्याला तेवढंच मिळालं. महाभारत युद्धामध्ये 40,45,000 लोक 18 दिवस गारच झाले. कौरवांकडे किती राहिले, 3 जण, फक्त 3 जण झाले की नाही. अश्वत्थामा, कृतवर्मा आणि सात्यकी. आपला हा कृतवर्मा यादव होता आणि हे कृपाचार्य की नाही. मग अश्वत्थामाचा ते वाट लागली, त्याला शाप मिळाला कृष्णाचा आणि कृतवर्मा पळून गेला द्वारकेला. आणि कृपाचार्य हे त्यांचे आचार्यच होते, ते हस्तिनापूरला चालले गेले. संपलं, 3 जण शिल्लक राहिले. पांडवांकडे किती शिल्लक राहिले. 18 दिवसाच्या युद्धानंतर 5 पांडव शिल्लक राहिले. सात्यकी तो यादव होता कृष्णाचा, तो फार महापराक्रमी होता. मग तो अभिमन्यूचा गुरु होता. आणखीन कोण शिल्लक राहिलं, कृष्ण शिल्लक राहिला, सात्यकी शिल्लक राहिले की नाही. आणि 5 पांडव शिल्लक राहिले. मग झालं. इकडले कोणी शिल्लक राहिलं नाही, तिकडले कोणी शिल्लक राहिले. आणि मग काय, पांडव जिंकले नाही. मग युधिष्ठिर म्हणतो आहे, कसलं आम्ही जिंकलं, हा कसला जिंकणं आहे, कसला जय आहे. जयस्तत्र पराजय, हा आहे की नाही. आमचा जय आहे म्हणजे हा पराजयच आहे, आम्ही काय जिंकलो आहे. पण आता एवढं कोण बघते. माणसं जेव्हा इरेला पेटतात तेव्हा ते मागचं पुढचं बघत नाही आहे की नाही. मी ते म्हटलं आहे, आता ते किती व्यवहारामध्ये आपण कपट चतुराई करायची की लोक कसतात, कपट चतुराईवरच जग चालतं हे नाही. पण इथे ऐसी भक्ती कर घट भीतर, या शरीरामध्ये व्यवहार ठीक आहे, पण हे शरीर राहणार नाही आहे. आपलं आयुष्य मर्यादित आहे की नाही. मग त्या मर्यादित आयुष्यामध्ये आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, लिमिटेड टाईम आहे आपल्याकडे की नाही. तो किती आहे माहीत नाही, पण जेवढा असेल तेवढा तो लिमिटेड आहे की नाही. तर याच्यामध्ये तुम्ही खूपसं काही करू शकत नाही. जेवढं करायचं आहे तेवढं कमीत कमी नुकसान, जास्तीत जास्त हे. पण याच्यामध्ये कपट आणि चतुराई नाही आहे की नाही, आणि भक्ती आहे की नाही. तुम्ही जे आता उदाहरण घेतलं आपण, तर जे संत असतात आपल्याकडे, जे प्रसिद्ध संत आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये की नाही, त्यांनी काय केलं आहे, त्यांनी ऐसी भक्ती करो घट भीतर. त्यांनी कोणतं कपट नाही केलं आणि कोणती चतुराई नाही केली. नथिंग ग्रेट कॅन बी अचिव्ड बाय लो कनिंगनेस, स्वामी विवेकानंद म्हणतात की नाही. कोण महत् कार्य होय ना चतुराई द्वारा, कोण महत् कार्य होय ना. म्हणजे कपटाने काही मोठी कामं होत नसतात नाही, छोटी छोटी कामं आपल्याला साधतात, पण ते शेवटी जाऊन नुकसानच होतं. शेवटी कळतं की आपण कपट केलं, चतुराई केली, पण खरोखर आपल्या पदरात काही तसं विशेष काही पडलेलं नाही आहे. जे पडलं आहे त्यांनी नुकसानच पडलं आहे, काही विशेष फायदा झाला नाही आहे, पण तो शेवटीच कळतं माणसाला. पण इथे भक्तीचा विषय आहे की नाही. इथे मात्र तुमचं नुकसान होतं म्हणजे काय, त्याच्यावर भक्तीवर आघात होतो. कारण शेवटी काय, आयुष्याला मर्यादा आहेत, त्याला लिमिट आहे. या लिमिटमध्ये काय काय तुम्ही सोंग करणार, किती सोंग करणार तुम्ही की नाही, त्यालाही मर्यादा आहेत.
मग आता ते संतांनी ठरवलं की आम्हाला काही याच्या भांडीत पडायचं नाही, व्यवहारिक कपट चतुराई आहे. जसं आपण तुकारामांचं उदाहरण घेतो की नाही, त्यांनाही कपट चतुराई भरपूर करता आली असते की नाही, त्याप्रमाणे त्यांनाही पण यश मिळालं असतं. पण तुकाराम मला त्या वाटेने गेले नाही. उदाहरण म्हणून सांगतो आहे, इथे हा विषय आहे म्हणून ते उदाहरणावरून आपल्याला पुष्कळ गोष्टी कळतात की नाही. एरवी ही गोष्ट समजायला थोडं अवघड जातं. त्यांनाही पुष्कळचे करता आले असते, पण त्यांनी कुठे काही कपट चतुराई केली नाही आहे की नाही. माझं सगळं काय देवावर सोपवून दिलं आहे की नाही. त्यांना सांगितलं तुम्हाला लिहिता येणार नाही, त्याला धर्माज्ञा झाली की तुम्हाला हे अभंग रचना करता येणार नाही की नाही. आता त्यांनी का करता येणार नाही की नाही, ज्यांच्याकडे समाजाने न्याय करण्याचा भार सोपवला होता त्यांनी न्याय केला की धर्माज्ञ आहे, धर्म असं म्हणतो की तुम्हाला हे करता येणार नाही, तुम्हाला रचना करण्याचा अधिकार नाही आहे की नाही. मग काय करा, तुम्ही जे रचना केलं आहे त्या नदीमध्ये डुबवून टाका. एक उदाहरण, इंद्रायणीमध्ये डुबवून टाका. आता ते बंड करू शकले असते की नाही. त्यांनी आंदोलनं केली असती, बंड केलं असतं, विरोध केला असता, विद्रोह केला असता, आणखी बरेचसे आहे, असहकार केला असं नाही मला मान्य नाही आहे, अन्याय वगैरे सगळंच करता आलं असतं. आणि त्याला काही चूक बरोबर तर नंतरचा प्रश्न झाला. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी अज्ञानात बुडून टाकले. एवढं रचना आहे. त्यांनी कोणतेही कपटचत्र नाही केलं, काही आर्ग्युमेंट नाही केले, काही वाद नाही घातला, काही नाही केलं. चलो मग ती कथा आहे की ते बसले तिथे करून देवाचं भजन करायला म्हणत, मग ते वरती आणून दिलं वगैरे. हा भाग वेगळा, तो चमत्काराचा भाग आहे की नाही. पण इथे म्हटलं आहे सेवाबंदी और अधीनता सहज मिले रघुराई. सहज म्हणजे अगदी थोड्या प्रयत्नाने, सहज ज म्हणजे जन्म, अगदी स्वाभाविकपणे की नाही. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावितो स्वभावे की नाही. म्हणजे हरी आहे, राम आहे, श्रीहरी आहे, नारायण आहे, हा त्याचा स्वभावच आहे. त्याला प्रेम केलं की तो सहजपणे काय, जसं आई आहे, थोडं त्याला खुश केलं की ते आई पुरासरे काही करू शकते, कधी सहजपणे ती प्रसन्न होते की नाही. म्हणून तो पोराला माहीत असते की आईला प्रसन्न करणं फार सोपी आहे, वडिलांना करणं फार कठीण आहे. मग तो काय करतो, आईला आधी प्रसन्न करतो आणि आपलं मतलब साधून घेतो. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा आहे की नाही. ते प्रसन्न वदने प्रसन्न होते. तुम्ही तिला फक्त आपलं म्हणा निजदासा, निज म्हणजे स्वतःचा दास, म्हणजे आम्ही तुला. ते आईला काही जास्त प्रसन्न करणं काही विशेष कठीण नसतं. कारण काय, तिचं ते मन तसं आहे नाही. वडिलांचं मन तसं नाही आहे, ते थोडे कठोर असतात. हे वेगवेगळी ती रचना आहे, भगवंताची रचना आहे ती नाही. मग इथे काय, छोड कपट चतुराई म्हणजे कॅल्क्युलेशन करू नका की नाही. आपण सहज कॅल्क्युलेट करतो जीवनामध्ये, आपण सहज कॅल्क्युलेट करतो. माझा लाभ हानीचा हिशेब करतो की नाही. आपली बॅलन्स शीट तयार असते की नाही, ऑडिटिंग असतं आपलं, काय किती आणि किती नुकसान झालं, आणि त्याची गरज आहे, व्यवहारामध्ये गरज आहे. ज्याला जे जमतं ते यशस्वी होतात, ज्याला जमत नाही ते नुकसान करतात, त्यांचं बरंच नुकसान होतं, ते पराजित होतात, पराभूत होतात. त्याच्यामुळे याची गरज आहे नाही. पण यांनी एक बाजू घेतली आहे कोणी संतांनी, आणि ते आपल्याकडे उदाहरणं आहेत की नाही. त्याप्रमाणे आपण होऊ शकत नाही, पण त्यांचा बोध किती घेऊ शकतो, त्यांच्याकडनं आपण किती शिकू शकतो, तेवढं आपल्याला खरं यश मिळेल की नाही. सगळेजण कपटचतुराई सोडून देणार नाही. आपल्याला नाही, आपण कपटचतुराई वगैरे करत नाही असं पण म्हणू शकतो. आम्ही सन्मार्गाने चालतो, सरळ मार्गाने चालतो. तुम्ही म्हणता, बाकीचे लोक काय म्हणतात की नाही. तुम्ही किती दावे करू शकता, आपण किती दावे करू शकतो. आम्ही सत्य मार्गाने जातो, आम्ही काही कपटचतुराई करत नाही. आणि करतही नसेल कदाचित, कारण इतर लोक करतात त्या मनाने. सर्वसाधारण माणूस नियमाने चालतो, कायदा पाळून चालतो नाही तर तुमचे समाजच टिकला नसता. समाजात फार कमी लोक असतात, 5% जवळपास. थोडे 1-2% वाढवा तुम्ही, कमी करा. जे नियम मोडतात, कायदे मोडतात, त्यांना नियमाचं बंधन वाटतं, ते चालू नाही आहे. पण बाकीचे लोक तर सगळं डावीकडनंच चालतात की नाही. लाल दिवाला थांबतात, एखादा निघतो तो सायकून मागून निघून जातो तो आहे की नाही. लाल दिवा तोडतो तो आहे की नाही, डावीकडनं उजवीकडून जातो. पण असे सगळेजण करायला लागले तर मग तर ते सगळे काय होईल, अंधाधुंद माजेल, अराजक होईल
म्हणजे बहुतेक लोक नाही, तुरुंगात आताच जागा नाही आहे नाही, मग तुरुंग आणखीन असं जगच जग हे बंदीशाळाच होऊन जाईल आहे की नाही, हे सगळं जगच बंदीशाळा होऊन जाईल आहे. पण तसं होत नाही. बहुतेक लोक नियमाने चालतात, कायदे कानून पाळतात आहे की नाही. फार कमी लोक असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. इथं सांगतात आहे की नाही की तुमच्यासमोर त्यांचं उदाहरण ठेवलं की ते थोडंसुद्धा कपट चतुराई करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला की नाही, किती लोकांनी त्रास दिला, पण त्यांच्या मागण्या आहेत बघा तुम्ही. त्यांनी जेवढी रचना केलेली आहे तिच्यामध्ये कुठेही मनामध्ये कपट नाही आहे, कटुता नाही आहे, निंदा नाही आहे, कोणाला काहीतरी दुसऱ्याविषयी काहीतरी मनामध्ये तिरस्कार किंवा असं काहीच नाही आहे बघा. की सुंदर आहे. त्यांनी ते पसायदान बघा ना, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो की नाही, जो जे वांछेल तो ते लाहो. इतकं त्रास होऊनसुद्धा काही मनामध्ये त्यांच्या राहिलं नाही. किती मोठी गोष्ट आहे ते आहे की नाही. सर्वेपि सुखिनः भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, आपली प्रार्थना आहे की नाही. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम. आपल्याला किती त्रास झाला, भारताला किती त्रास झाला, हजारो वर्ष की नाही. शतकानुशतके, स्वामींचं ते वाक्य मी नेहमी मला खूप आवडत होते, त्यांच्या व्याख्यानातलं आहे. शतकानुशतके झालेले शेकडो आघात, परक्यांच्या झालेल्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. इट इज सर्व्हेलियन्स आहे की नाही. आघात झाले, त्रास झाला, प्रचंड त्रास झाला, त्या त्रासाचा आपल्याला अंदाजसुद्धा नाही आज. भारताने म्हणजे स्वामींनी म्हटलं आहे, भारताने जेवढं सहन केलं ते जगात कोणीच सहन नाही केलं. इतिहासकार म्हणतात, बट हां आपला विल डुरांट तो म्हणतो की भारताची हिस्ट्री, द हिस्ट्री ऑफ इंडिया इज ब्लडीज हिस्ट्री. जितका रक्तपात झाला आहे तितका कुठं, पण आपण कुठे काही अजूनही कोणाविषयी आपल्याला नाही आहे राग आहे की नाही. इट इज कल्चर आहे ते आहे की नाही. ते कल्चर आहे, ती संस्कृती आहे, ही भारताची संस्कृती आहे. किती त्रास झाला मनामध्ये त्याच्या कोणाविषयी त्यांचे हे नाही आहे की नाही. ज्ञानेश्वर की जर ते पसायदामध्ये कुठेच काही नाही बघा आहे की नाही. हा होईल दान पसावो आहे की नाही, ज्ञानेश्वर सुखिया झाला आहे की नाही. त्याचे गुरु म्हणतात, हां तुझं मागणं आहे ना, तू स्वतःसाठी काहीच माहीत नाही देत बघा. त्या पसायदानाच्या ओव्यांमध्ये स्वतःविषयी त्याने काहीच मागितलं नाही आहे. त्या ओव्या वाटतं त्याने मागितलं आहे, पण ते स्वतःसाठी मागितलं नाही आहे. जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर जडो, मैत्र जीवांचे. सगळ्या जगाने एक व्हायला पाहिजे, सगळ्यांमध्ये मैत्र करुण एवच गीतेमध्ये आहे की नाही. सगळ्यामध्ये करुणांचा भाव आला पाहिजे, मैत्री भाव आला पाहिजे. हे कोण म्हणतं आहे? भारत म्हणतं आहे. बाकीचे का नाही म्हणत? त्यांना कोणी अडवलं आहे? कोणीच म्हणत नाही, कोणी म्हणत नाही, वागतही नाही. तो भावच नाही आहे, ते कल्चरच नाही आहे, तिथे कुठेच नाही आहे. जणू काही देवाने भारताकडेच जबाबदारी दिली आहे नाही, तिथं नाही आहे ना तुमच्याकडे. आणि तुम्ही सगळं जगाला करा ना. स्पिरिच्युअल इज द होल वर्ल्ड स्वामी म्हणतात. स्पिरिच्युअल म्हणजे काय? हा भाव, ही नैतिकता, ही आध्यात्मिकता, त्याला स्पिरिच्युअल म्हणतात आहे की नाही. की सगळ्या जगावर तुम्ही जगात भला करा, सर्वेपी सुख प्रार्थना करा. म्हणून ध्यानाच्या आधी स्वामीजी राजवादलेलं आहे. ध्यान करण्याच्या आधी आहे की नाही. ठाकूर म्हणतात, रामकृष्ण म्हणतात, आधी मनाला चांगलं घासून पुसून टाका. जसं आपण पूजा करण्याच्या आधी काय करतो, आधी ते मंदिरातलं सगळं जागा नीट पुसून काढतो आहे की नाही. सगळं पुसून काढतो, स्वच्छ झाली पाहिजे. जिथं पूजा होईल ती जागा स्वच्छ झाली पाहिजे. मग तिथे सगळे स्वच्छ केलेले हे ठेवतो, उपकरण ठेवतो आहे नाही. मग फुलं सगळंच कसं चकाचक छान स्वच्छ व्हायला पाहिजे. आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो, इतर ठिकाणी तेवढा प्रयत्न होत नाही. मग ते फुलं शुद्ध करून घ्यावे लागतात आधी. आता फुलंच आहे, ते फुलाला काय शुद्ध, त्यालाही शुद्ध करा. जमीन शुद्ध करून घ्या, पाणी शुद्ध करून घ्या. गंगे चैमुने चैव गोदावरी, त्याच्यात आवाहन करा सप्त नद्यांचं. ह्या काय गोष्टी आहेत आहे की नाही. त्या तुमच्या मनाला उंचावणाऱ्या आहेत, सात्विक करणारे आहेत. स्वतःची शुद्धी करा. न्यास असतो, करन्यास असतो, अंगन्यास असतो आहे की नाही. प्राणायाम असतो. तुम्ही स्वतःला पूर्णपणे शुद्ध, तुम्ही पुजारी आहात ना, आता पूजा करतात आहे की नाही. देवाची पूजा करताना सगळंच काय पाहिजे, पवित्र पाहिजे. तुम्ही स्वतःलाही पवित्र करून घ्या. आता किती होतं हा भाग वेगळा, पण तो त्याच्यात प्रयत्न आहे की नाही. हा पूजेचा भाग आहे, पूजेचा अंग आहे ते की नाही. म्हणजे सगळं काही तुम्ही तुमचा राग जगावर काढू नका. जगाने तुम्हाला छळलं म्हणून तुम्ही जगाला छळू नका. ती संस्कृती नाही आहे की नाही.
क्षमा करा, आहे की नाही. हा क्षमेसारखा महान गुण नाही म्हणतात, आहे की नाही. भारतात थोडी जास्ती क्षमा करतो आपण, आहे की नाही. पण ती संस्कृती आहे की नाही. युधिष्ठिराने एवढं जिंकलं आणि हे एवढं त्याला त्रास झाला, जन्मभर त्रास झाला बिचाऱ्यांना, पांडवांना, कोणीला, आहे की नाही. पण त्यांना काही राग नाही कौरवांवर, आहे की नाही, बिलकुल नाही आहे. धृतराष्ट्र म्हणतो, अरे आता तो धृतराष्ट्र राजा नाही राहिला, त्याच्याकडे पैसे नाही आता, त्याला आपल्या पोरांचं श्राद्ध करायचं आहे, दुर्योधनाचं वगैरे. तो म्हणतो युधिष्ठिराला, अरे युधिष्ठिरा, मला यांचं श्राद्ध वगैरे करायचे, पैसे दे मला काही. ते आता त्याला पैसे, तो राजा होता एवढा मोठा, आता त्याला हातात काहीच अधिकार नाही आहे, धन नाही, काही नाही आहे. युधिष्ठिरानं असं म्हणत नाही, तुम्ही मला एवढं जन्मभर छळलं, मला एवढा त्रास दिला, आणि खरं आहे ते कल्पना नाही आहे, खरं आहे, 100% खरं आहे की नाही. पण आता तुम्ही मला कशाला मागता, आहे की नाही. तुझ्या पोरांनी आम्हाला काय केलं, किती त्रास दिला, तुमच्या पोरांनी आम्हाला किती त्रास दिला. नाही, अर्जुनही आपल्या वाट्या म्हणत, काय तुम्ही काय, तुम्हाला जितका पाहिजे तितका खर्च करा, मी तुम्हाला सगळं तुमचे करतो, आपल्या वाट्याचा त्याला पैसे देतो. अर्जुन पण, भीम थोडासा विरोध करतो, नाही हे असे फालतू लोक आहेत, म्हणजे यांना काय करायचं म्हणून तू जरा हे करतो. तो सर्व मार्गाने जाणार आहे भीमसेन, आहे की नाही. पण कोणताही राग नाही, आहे की नाही, मनामध्ये काही नाही. याला म्हणतात कल्चर, संस्कृत, याला म्हणतात स्पिरिच्युअल कल्चर, आहे की नाही. संतांची ती संतांचा गुण आहे तो, आहे की नाही. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती, आहे की नाही. जिथे दया नाही आहे, क्षमा नाही आहे, शांती नाही आहे की नाही, तिथे दानवांची वस्ती असते, तिथे राक्षस राहतात, आहे की नाही. म्हणून स्वामींच्या पत्रामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अमेरिका काय आहे म्हणजे समजायचं असेल ना, तर तुम्ही समजायचे ते असुर आहेत, ते सगळे लोक असुर आहेत, राक्षस लोक आहेत ते, आहे की नाही. स्वामी ते पत्रात म्हणतात, आहे की नाही. मी तुम्हाला अमेरिका समजेल काय आहे तर ते, आहे की नाही. ते हे आहेत, अँग्लो एसेक्सन आहे ते, आहे की नाही. ते सगळी संस्कृती तशी आहे. आपलं आश्चर्य वाटतं ते माणसं कशी आहेत, आश्चर्य वाटायचं काही नाही त्याच्यामध्ये, आहे की नाही. चायना असं कसं वागतो, आहे की नाही. हा असं असतो. असुर कशी काय वागतात, रामायणामध्ये तुम्हाला असुर दिसतात, आहे की नाही. चांगली गोष्ट होऊ देत नाही, त्याच्यामध्ये ते काहीतरी टाकतात, घाण टाकतात, हाडं टाकतात, पाणी ओततात. असं का करतात बरं, कारण त्यांना ते करू द्यायचं नाही आहे, चांगलं टिकवायचं नाही, चांगल्याचा नाश उद्ध्वंस करायचं आहे. महाभारतात तेच आहे की नाही. पांडव चांगले आहेत हे जगजाहीर आहे, पण त्यांच्याविषयी सगळ्यात जास्ती विद्वेष की नाही, शत्रुत्व आहे. कारण काय हा भावच नाही आहे की नाही, की कपट आणि चतुराई यांनी काही विशेष होत नसतं. म्हणून स्वामी म्हणतात, नथिंग ग्रेट कॅन बी अचिव्ड बाय लो कनिंगनेस, आहे की नाही. पण भारताने खूप कमावलेलं आहे, महान झालेलं आहे भारत. कारण काय, तिथे लो कनिंगनेस नाही आहे की नाही. भारतीयांच्या मनामध्ये कोणते हे नाही आहे की नाही. म्हणजे भारतीय लोक जगासाठी प्रार्थना करू शकतात, आहे की नाही. म्हणून स्वामी म्हणतात, ध्यानाच्या आधी जसं स्वच्छ करायला पाहिजे मन, हृदय आसन स्वच्छ करायला पाहिजे, आणि तसंच ते सुद्धा वैराग्याने होतं, लक्षात घ्या, आहे की नाही. तुमच्या जितकं वैराग्याचा तुम्ही अभ्यास करणार, जितकं वैराग्याची तुम्ही जाणीव निर्माण करणार मनामध्ये ध्यानाच्या पूर्वी किंवा इतर वेळीसुद्धा, तितकं तुमचं मन आपोआप शांत होईल. म्हणून दोनच मार्ग सांगितले, गीतेमध्ये आहे आणि योगशास्त्रामध्ये आहे की नाही. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः असं सूत्र आहे ते की नाही. तन्निरोधः म्हणजे मनाला तुम्ही स्थिर करणार, निरोध करणार, आहे की नाही. तन म्हणजे त्याला, मनाला, त्या मनाला तुम्ही शांत कसं करणार, त्या मनाला स्तब्ध निस्थिर कसं करणार. उपाय काय, दोनच उपाय सांगितलेले आहेत, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध, गीतेतही तेच आहे. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. गीते म्हणजे तुमच्या ताब्यात येईल ते की नाही. आज तुमच्या ताब्यात मन नाही आहे की नाही. मन इकडे भटकतं तिकडे भटकतं, सगळं जग भटकून येतं मन, आणि मग शेवटी कळतं की आपण आज ध्यानाला बसलो आहे बरं, आहे की नाही. नंतर कळतं आपल्याला, पण तोपर्यंत मन बरंच जगभर भटकून आलेलं असतं, आहे की नाही. का, कारण वैराग्य नाही आहे की नाही. वैराग्य असेल तर मन भटकणार पुढे, जाणारच नाही, जायला पुढे जागाच नाही आहे की नाही. जायला काही कारणच नाही आहे. आज मनाला भटकायला भरतीच खूप कारणं आहेत, शेकडो कारणं आहेत, पण ते भटकेल ते, आहे की नाही. जेव्हा त्याला काही कारणं दिसणार नाही भटकण्यासारखं, तो कशाला जाईल भटकायला, आहे की नाही. तर भरकटणार नाही, जाणार नाही कुठे. सिम्पल सूत्र आहे गीतेमध्ये सुद्धा. आणि अभ्यास म्हणजे काय, प्रॅक्टिस करा, आहे की नाही. अभ्यास म्हणजे तीच गोष्ट वारंवार करणं, त्याला प्रॅक्टिस म्हणतात, त्यालाच आपण अभ्यास म्हणतो, आहे की नाही. तुम्हाला नाही जमलं तरी प्रॅक्टिस करा, करा 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 करा, जमून जायला पटकन, किंवा नाही किंवा ते जमून जाईल तुम्हाला.
की नाही. आज नाही जमलं उद्या जमतो, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. त्याच्या पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. अनेक जन्म संसिद्ध हो की नाही. अनेक जन्माची तुमची साधनं आहे. तुम्ही अनेक जन्म केला आहे. ते आता हा शेवटचा जन्म असेल कदाचित किंवा नसेलही, गॉड नोज की नाही. जे काय असेल ते, परंतु तुम्ही सोडू नका प्रयत्न. त्याला अभ्यास म्हणतात आहे की नाही. जमत नाही म्हणून सोडून द्या. आपण असंच करतो ना. एक धर सोड शब्द पण आहे, धरा आणि सोडा हा एक शब्द पण आहे. असं करू नका आहे की नाही. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने कधी ना कधीतरी देवाची कृपा होईल आपल्यावर. कधी ना कधी देव प्रसन्न होईल. कधी ना कधीतरी आपल्याला मिळेल. देव बघतोय, तुम्ही नाही बघत की नाही. मी तेवढा सेवा वंदी और अधीनता सहज मिळे. गीतेमध्ये दोन्ही भाव आहेत बघा की नाही. इकडे तर क्षिप्रम भवती धर्मात नाही म्हणतात आणि इकडे म्हणतात की अनेक जन्मसंशोध असे म्हणतात. दोन वेगवेगळे भाव आहे. एक म्हणतात आत्ताच होऊन जाईल पटकन असं म्हणतात. क्षिप्रम म्हणजे तात्वरित, ताबडतोब. तो अतिशय दुराचारी आहे. अतिशय दुराचारो भजते माम अनन्यभा साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईसा. त्याच्यामुळे भक्ती आहे आणि तो भजते माम अनन्यभाग. अनन्य म्हणे तर माझं भजन करतो मी. त्याला तुम्ही दुराचारी म्हणू नका, दुर्जन म्हणू नका, वाईट म्हणू नका. त्याला चांगलं म्हणा. म्हणजे म्हणावं असं म्हणत नाही, माना असं म्हटलं आहे की नाही. त्याला साधुरेव समंतव्य, साधूच त्याला माना असं म्हणतात. एव म्हणजे तो नाही आहे साधू, पण त्याला माना तुम्ही. साधूच माना. साधुरेव, साधू म्हणजे सत्कृत्य करणारा, सत्प्रवृत्त की नाही. तो मनाने चांगले विचार करण्याचा प्रयत्न करतो, वागण्यात चांगला प्रयत्न, बोलताना चांगलं म्हणण्यात त्याला साधू म्हणतात. ज्याच्या वृत्ती शुभ आहेत, चांगल्या आहेत, त्याला साधू म्हणतात. सद्वर्तनी, सत्प्रवृत्ती गीतेमध्ये आहे. भीष्मादया हा सद्वृत्तत्वात असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे की नाही. पहिला श्लोक आहे ना गीतेचा, अशोचान वगैरे. अशोचान भीष्मादया हा सत्वृतत्वात असं म्हटलं शंकराचार्यांनी. भीष्म आदी की नाही त्याचे शोक करू नको. कारण काय, भीष्मादया की नाही अशोचान, त्यांचे शोक करण्यासारखं काही नाही आहे. कारण काय, सद्वृतत्वात त्यांच्या वृत्ती, त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे कसं आहे, चांगलं आहे, शुभ आहे, वाईट नाही आहे की नाही. मग नाही त्यांची सद्गती होईल आहे, त्यांची दुर्गती होणार नाही. मग ते सद्गती होणार, तुम्ही वाईट शोक कशाला करता आहे की नाही. शोक कशाला करायला पाहिजे, म्हणजे चूक कशाला वाटायला पाहिजे. जेव्हा त्याची दुर्गती होईल तेव्हा. यांची दुर्गती होणार नाही, यांचे कर्म दुर्गतीकडे नेणार नाही आहेत की नाही. ज्यांचे कर्म दुर्गतीकडे नेणार नाही, दुर्गती होणार नाही, मग तू कशाला दुःख करता आहे की नाही. दुःख करण्याचा रडता कशाला आहे की नाही. काहीच कारण नाही आहे की नाही. ते तर त्यांची ती गती चांगलीच होणार आहे. मग त्याला साधू म्हणतात. साधुरेव समंतव्या. तो आहे दुराचारी. या घटकेला तो साधू नाही, असाधू आहे, दुर्वर्तनीय आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, अमुक तमुक की नाही. पण त्याचे 2 गुण चांगले आहेत. त्या 2 गुणच त्याला साधू म्हणतील. बनतील तेव्हा बनतील. पण आज त्याला तुम्ही कसं काय साधू राहायचं म्हणतो, त्याला कसं म्हणा. कारण काय, याचं कारण काय, हा फक्त क्षिप्रम भवती धर्म. क्षिप्रम म्हणजे त्वरित आहे की नाही. हा शब्द गीतेमध्ये हा खूपदा आलेला आहे की नाही. म्हणजे आपल्याकडे केव्हा होणार, आपल्याला वाटतं ना आपण करतोय होणार केव्हा, काय व्हायचं आहे आणि केव्हा व्हायचं आपल्याला काही अंदाज बांधता येत नाही. मग त्याचा विचार करू नका, हिशेब करू नका आहे की नाही. त्याला जिथं अधीनता म्हटलेलं आहे की नाही. आपण सतत कारण व्यवहार आहे, आपण जगामध्ये तेच करतो. प्रत्येक गोष्ट तोलून मापून करतो, हे मला किती फायदा होईल की नाही. आणि व्यवहारामध्ये ठीक पण आहे की नाही, त्याची गरज पण आहे. पण इथे मात्र तोलून मापून तुम्ही काही करू नका. यालाच आपण काय म्हणतो, अध्यात्म म्हणतो. धर्मामध्ये सगळं तोलून मापून असतं. 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांमध्ये प्रत्येक गोष्ट तोलून मापून असते. जितकं इकडे याल तितकंच तिकडे मिळेल तुम्हाला. 2 किलो वजन तुम्ही डाव्या पाठी टाकलं तर उजव्या पाकडीमध्ये तुम्हाला 2 किलोच तुम्हाला मिळेल. मग ते सोनबीरमध्ये आणखी ते सूक्ष्म असतात. आजकाल डिजिटल बिग मशीन असतात आहे की नाही. अगदी तेवढं आहे, तेवढंच मिळेल तुम्हाला. हे 3 लागू होतात. धर्म अर्थ आणि कामाच्या बाबतीत ह्या गोष्टी लागू होतात. मोक्षच्या बाबतीत लागू होत नाही. आपण हा विषय फार महत्त्वाचा विषय, म्हणून त्याला उत्तम पुरुषार्थ म्हणतात आहे की नाही, श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणतात. तिथे हे नियम तिथे लागू होत नाही आहे की नाही.
मग तुमच्याकडे काय, तुमच्या हातात काय, तुम्ही काय करणार, आहे की नाही. मां भजते अनन्य भाग, अनन्य तुम्ही मनाला अनन्य करा, न अन्य अनन्य, आहे की नाही. तिथे दुसरं काही आणू नका, आहे की नाही. तुम्ही एकदा एक पकडला आहे ना, त्यालाच पकडून राहा. नाही तर तुम्हाला संतांची उदाहरणं दिसतात, त्यांनी एक पकडला, खुंटा पकडला, आहे की नाही, मग त्याने धरून ठेवला, आहे की नाही. आता पुढे आणखी थोडंसं आणखी काहीतरी चालाकी करूया असं नाही केलं त्यांनी, आहे की नाही. बाकी जग कसे वागेल, आहे की नाही. मग आम्ही असं कधीतरी थोडं तरी ते घ्यायला पाहिजे ना. ठीक आहे, व्यवहारात तुम्ही करा, काय हरकत नाही, ते बरोबर आहे ते, आहे की नाही. म्हणजे धर्म अर्थ कामामध्ये तुम्ही तेवढं 2 थापडा मारू शकता, इथे नाही. त्याला म्हटलं आहे कपडे तुम्ही एकदा धरलं आहे ना, आहे की नाही, बस आता त्यालाच पकडून राहा. त्याला सेवा बंदी और अधीनता, की नाही. इथे यांनी म्हटलं आहे की आता त्याचे उदाहरण दिलं आहे. आता ते उदाहरण किती आपल्याला पटेल लागू होईल नाही. जे लोक सांसारिक कामकाज करतात, नाही, कचेरीत नोकरी म्हणा की उद्योगधंदा व्यापार म्हणा, त्यांच्या ठायी देखील खरेपणा असणे उचित. सत्यभाषण कलियुगातली तपस्या होय, असं ते म्हणतात, आहे की नाही. आता ते आपण किती आपल्या जीवनात उतरू शकू, कारण शेवटी व्यवहार आहे. तसं मी म्हणतो की ते उदाहरण सांगतात ना की दुर्योधनाला म्हटलं चांगला माणूस शोधून काढ, तो खूप भटकला, त्याला चांगला माणूस कोणी मिळालाच नाही, कारण सगळे वाईटच म्हणून दिसतात. तो स्वतः वाईट आहे ना, त्याला सगळे वाईटच दिसतात. तुम्ही सांगा. युधिष्ठिराला म्हणतात तुझा चांगला माणूस शोधून ये, वाईट माणूस शोधून ये, त्याला वाईट म्हणून दिसत नाही, त्याला सगळेच चांगले दिसतात. कारण काय, त्याची दृष्टी चांगली आहे, त्याला वाईट दिसत नाही. आता दुर्योधनाला चांगला माणूस दिसत नाही, त्याला काय करणार आपण, तो त्याचा प्रश्न आहे. पण युधिष्ठिरालाही वाईट माणूस दिसत नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला. वाईट माणसं वाईट दिसले पाहिजे तुम्हाला, कारण तुम्ही राजे आहात, तुम्ही व्यवहार आहात, तुम्ही संतपणा करून नाही चालणार, आहे की नाही. मग तुम्ही कमांडर आहात, तुमच्यावर हजारो लाखो लोकांचं कारण युधिष्ठिराला युद्ध करावं लागलं, एवढं मोठं नुकसान झालं. कोणामुळे झालं ते, युधिष्ठिरामुळे झालं, आहे की नाही. भीष्मामुळे झालं युद्ध ते. म्हणून ते मी नेमते ते राजसूय झाल्यानंतर सगळ्यांना निरोप दिला गेला. व्यास म्हणतात, व्यास सगळे ते मुख्य होते त्या राजसूयज्ञाचे, त्यांच्याकडे जबाबदारी होती. ते म्हणतात अरे आता ते सगळं झालं, आता सगळं सगळं शांत झालं आहे, आता एकेका राजाचा सन्मान करून त्यांना ते बोळवणी कर, त्यांना पाठव त्यांना, आहे की नाही. मग युधिष्ठिराने सगळ्यांचा सन्मान केला, एक एक करून सगळ्यांना, आहे की नाही, काही भेट दिली वस्तू, आणि सगळेजण एक एक करून निघाले. आता सगळेच गेले, आपापल्या स्थानी गेले. मग व्यास म्हणतात आता मलाही तू निरोप दे, आहे की नाही. मग म्हणतात ठीक आहे, आता काय करणार, केव्हा तरी ते कितीतरी दुःखद असलं तरी आपलं काहीतरी करावंच लागतं, शेवटी काही काही कर्तव्य करावंच लागतात. तर व्यास जावं असं काही, कारण व्यास महापुरुष होते, त्यांचीच देणगी आहे, त्यांचा देश आहे, ते गुरु आहे आपले भारताचे. व्यासपौर्णिमा आपण करतो, गुरुपौर्णिमा करतो, पण शेवटी त्यांनाही निरोप द्यावाच लागला ना, त्यांनाही निरोप सगळं केलं. पण त्यांनी म्हटलं मला एक प्रश्न विचारतात, ते फार मस्त आहे ते. त्याच्यात व्यास म्हणजे काय समजतं. व्यास तुम्हाला महाभारतामध्ये संपूर्ण ठिकाणी आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यास आहेत. अगदी अश्वत्थामाला ते ब्रह्मा सोडलं, कृष्णाने शाप, तिथंसुद्धा व्यास आहे, व्यासाश्रमातच गेले होते ते. पण व्यास आहेत म्हणजे मी आहे असं कुठंच म्हटलं नाही व्यासांनी. व्यास याच आणि ते पुरुषांनीच वापरलं आहे तिथे, की नाही. व्यास स्वतःविषयी कधी बोलत नाही, मी कधीच म्हणत नाही ते. त्यातून मला पण निरोप दे, म्हणजे व्यासांना पण निरोप दे अर्थाने. जसं ठाकूर म्हणतात तर मी कधी म्हणत नाही, आहे की नाही, हे म्हणतात तसं. मग ते म्हणतात मला पण म्हणतो ठीक आहे, पण मला एक ते शिशुपालाचा वध झाला त्यावेळी पृथ्वी डळमळली, अपशकुन झाले, सगळे गाडं ओरडायला लागले, उल्कापात व्हायला लागले, आहे की नाही. असं बरंच काही ते भूकंपाचे झालं, खूप काहीतरी अपशकुन झाले, आहे की नाही. आणि त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, सगळे अपशकुन आहे, वेळेवर कसे अपशकुन झाले, आणि कोले ओरडायला लागले सगळीकडनं, हे सगळे अपशकुन आहेत. कर्णाला अपशकुनाचं ज्ञान होतं, आहे नाही. कर्णाला ते ज्ञान होतं. कर्णाला स्वप्नाचं ज्ञान होतं, स्वप्नाचे अर्थ काय त्याला कळायचे, हा वेगळा विषय. काय याचा अर्थ काय, व्यासाने म्हटलं असं काही विशेष नाही आहे, की नाही. 13व्या वर्षानंतर तुला कारण करून महायुद्ध होईल आहे आणि सगळी पृथ्वीची क्षत्रिय जात नष्ट होईल आहे. म्हणजे जणू काही उद्या तुझ्याकडे मी जेवायला येतो इतक्या सहजपणे त्यांनी सांगितलं, की नाही. जणू काही सांगितलं आणि आपल्या वाटेला लागले ते. आणि युधिष्ठिर डोकं बडवायला लागला की क्षत्रिय जात संपूर्ण नष्ट होणार, 13 वर्षात होणार, मी त्याला कारण म्हणणार. व्यासांना त्याचं काही नाही आहे,
आहे की नाही? हे सहज घडणारी गोष्ट आहे जणू काही. पण युधिष्ठिरा तसं नाही आहे. तो अत्यंत दुःखी झाला. तो धार्मिक वृत्तीचा तो होताच, तो सात्विक वृत्तीचा होताच, आणि हे असं होणार हेच मोठा धक्का आहे, आणि त्याला मी कारण होणार हाही मोठा धक्का आहे की नाही? पण तिकडं 13 वर्षांनी 13 वर्ष अज्ञातवास संपला, नंतर युद्ध झालं की नाही? पण युधिष्ठिराने जर थोडासा आहे की नाही सात्विकता थोडी बाजूला ठेवली असती, त्या रथ आलाच ना शेवटी. कृष्णाने शेवटी तो रथ त्याचा जमिनीवर आणलाच की. असं म्हणतात युधिष्ठिराचा रथ नेहमी वर चालायचं सत्य याच्यामुळे की नाही, सत्य आचरण, सत्य बोलण्यामुळे त्याचा रथ नेहमी. कृष्ण म्हणतो, अरे तू राजा आहेस, तू हे आहे कमांडर आहे, तू व्यवहार करतो आहे, तुला असं तुझा रथ पृथ्वीच्या वरती कशाला पाहिजे, जमिनीवर पाहिजे तो. म्हणजे माणसाने कपट करावं असं नाही, कृष्णाने कपट केलं असं नाही आहे की नाही? कृष्णावर खूप आरोप करतात, शिवाजी महाराजांनी कपट केलं, अर्जुन गांधी कपटाने मारला, तसं कपट नाही आहे ते की नाही? त्याला कपट म्हणत नाही आहे की नाही? कारण कृष्णाची जी नीती आहे की नाही ती स्पष्ट आहे. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम. जे दुष्कृत्य करणारे आहेत, ज्यांचे दुष्ट विचार आहेत, दुष्टपणा त्यांच्या हाडीमासी मुरलेला आहे की नाही, त्यांना तुम्ही काहीही नियम नसतो, त्यांना न्यायनीतीची काही गरज नसते लावायची आहे की नाही? जसं एखादा पिसाळलेला कुत्रा आहे, बरोबर आहे. आता साधारण कुत्रा आहे, जातो तो काही करत नाही, चुपचाप आहे की नाही? तुम्ही त्याला दगड मारू नका, त्याला उगाच त्रास देऊ नका, तो कोणाला काही त्रास देत नाही, तुम्ही त्याला त्रास देऊ नका. पण तो पिसाळलेला आहे, मग तुम्ही काय करणार? दुसरं काही विचार करत नाही, साप दिसला का विचार करत नाही, कारण तो केव्हाही कोणालाही काही त्रास देऊ शकतो, नुकसान करू शकतो. पिसाळलं का जंगलामध्ये एखादा वाघ हा मॅनिटर होतो, नरभक्षक होतो आहे की नाही? तर त्याच्यामुळे ह्याच्या शिकार कथा आहेत, मी वाचले असते, दोघं होते ते नाव विसरलो मी, दोघांचे नाव विसरलो. तर त्यांनी तो अतिशय वन्यप्राण्यांचा फार प्रेमी होता, तो त्याचं नाव काय विसरलो. दोघं प्रसिद्ध आहेत, त्यांच्या शिकार कथा प्रसिद्ध आहेत. हां, जिम कार्बेट होता, हां बरोबर आहे. आणखी अँडरसन म्हणून एक दोघं, आणखी एक अँडरसन होता, तो दोघे ब्रिटिश लोक होते आहे की नाही? ते एरवी वाघाने पण ते सगळे प्रेमी होते, जंगलात हिंडायचे, सगळे बंदूक घेऊन हिंडायचे, कधी कोणाला त्यांनी मारलं नाही. पण आता जो वाघ नरभक्षक मारला आहे त्याला मारणं फार कठीण आहे की नाही? पण तो नरभक्षक आला की त्यांनी बऱ्याच लोकांना मनुष्यांना मारलं आहे. आता तो माणसांना मारतो आहे, कारण माणूस काही वाघाचं खाद्य नाही आहे, पण आता तो नरभक्षक झालेला आहे, माणसांना खाणार झालं आहे, मग त्याला मारा आहे की नाही? विनाशाय दुष्कृताम की नाही? माणसाचा स्वभाव कसा आहे? माणसाचं मन शुद्ध आहे. स्वामीजींनी उदाहरण दिलं आहे, माणसाचं मन कसं आहे? हे शुद्ध पाण्यासारखं आहे, ज्याच्यात तरंग नाही आहे. आपण काय करतो? त्याला डिस्टर्ब करतो, खडा टाकतो, पाणी उसळतो, खालची घाण बाहेर येते आहे की नाही? मग अशावेळी काय करणार नाही? म्हणजे माणसाचं मन जरी शांत असलं, स्तब्ध असलं, शुद्ध असलं आहे की नाही? पाणी स्वभावतः शुद्ध असतं की नाही? आकाशातलं पाणी शुद्ध असतं, सगळ्यात शुद्ध पाणी समजलं जातं आकाशातलं पाणी. जर 1-2 पाऊस निघून गेले, आकाशातले जेवढे काही आहेत दूषित पदार्थ आहेत ते निघून गेले, ते नंतरचं पाणी पडतं ते शुद्ध असतं. पूर्वीच्या काळी वळचणीला भांडे ठेवायचे आहे की नाही? ते पाणी शुद्ध असायचं, ठेवायचे खरे, ते पाणी शुद्ध असतं की नाही? पण जेव्हा ते जमिनीच्या संपर्कात येतं त्यावेळी ते अशुद्ध होतं ते की नाही? तसं माणसाचं मन शुद्ध आहे, शांत आहे, स्तब्ध आहे की नाही? स्वाभाविकपणेच असं आहे, ते सुखी आहे की नाही? माणसाचं मन नेहमी सुखी असतं, लहान मुलं सुखी असतात की नाही? कारण काय, त्यांची मनं चांगली असतात, शुद्ध असतात की नाही? मग आपण जसजशी वय वाढत तसंच आपले मन काय बाहेरच्या वातावरणाने, जसं आपलं शरीर मळतं, कपडे मळतात दिवसभरामध्ये, तसंच ते आपलं मन पण मळतं की नाही? मग ते झाल्यानंतर काय होतं, मग ते त्याला तुम्हाला जसं आपण दररोज स्वतःला शुद्ध करतो, कपडे शुद्ध वापरतो आहे की नाही, तसंच तुम्हाला ध्यानाने ते करून घ्यावं लागेल की नाही? पण ही क्रमशः होणारी गोष्ट आहे. मग वैराग्य तसंच आहे की नाही? वैराग्याने तुमचं मन शांत होतं, शुद्ध होतं. फक्त वैराग्य काय समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही? नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे जर तुम्हाला नित्य आणि अनित्यचा विवेक असेल तर इहा मूत्र फल भोग विरोगा होणार. दुसरं आहे ते इह अमूत्र फल भोग विराग, याला वैराग्य म्हटलेलं आहे की नाही? इह म्हणजे इथे या जगामध्ये, संसारामध्ये. अमूत्र म्हणजे जेव्हा शरीर तुमचं नाही आहे, या जगाचा तुमचा संबंध सुटला
की नाही. हे जगाची सोबत आहे तुमच्या जग तुम्हाला सोबत करतं आहे की नाही. तुम्ही जगाच्या सोबतीला आहे. जग सतत तुम्ही जर प्रवास करता आहे की नाही, सतत प्रवास, सतत हजारो लोकांच्या संपर्कात आपण येतो आहे की नाही. परंतु ते सोबत आहे आपल्या, पण ते आपले नाही आहे की नाही. जगाची सोबत आहे आपल्याला, पण कोणी आपले नाही आहे. सूर्याची सोबत होती. जोपर्यंत आपण या शरीरात आहोत तोपर्यंत सगळं जग, सूर्य पण आपला आहे, चंद्र आपला आहे की नाही. सगळे तारे आपले आहेत, सगळे लोक आपले आहेत, जमीन आपली आहे की नाही. आकाश हे माझे की नाही, धरती ही माझी, पूर्व माझी, पश्चिम माझी, उत्तर दक्षिण ही माझी. हे सगळे माझेच आहेत. उत्तरी माझी आहे, दक्षिण माझी आहे, पूर्व माझी आहे, आकाशी माझं आहे, पृथ्वी माझी आहे. सगळंच माझं आहे. माझं आहे, पण मी, दोनमध्ये फरक आहे. सोबती आहे पण ते आपले नाही आहे. माझा आहे या अर्थाने, ते आपले या अर्थाने नाही आहे की नाही. म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझे आहे या अर्थाने आहेत ते की नाही. कारण जी सोबत, खरी सोबत असते ती कधी तुटत नसते, त्याला खरी सोबत म्हणतात की नाही. जी कधीच संपत नाही त्याला खरी सोबत म्हणतात. म्हणून त्याला सेवा, बंदी और अधीनता म्हटलं आहे. ती सोबत कधीच कमी होत नाही, जास्ती होत नाही, तुटत पण नाही आहे की नाही. ही खरी सोबत आहे. ध्यानाच्या वेळी जर हा भाव असेल की कितपत आपलं आहे, जग आपलं किती आहे, जग म्हणजे सगळंच काय आलं. राग, लोभ आले, मान अपमान आला, नंतर तुमचं मिलन आणि वियोग आला, आपण एकत्र येतो पुन्हा आपण वेगळे जातो आहे की नाही. महाभारतात फार छान आहे तो श्लोक आहे ना, की त्याच्यावर माडगुळकरांनी ते रामायणामधलं हे पण टाकलेलं आहे की नाही. ते गीत पण लिहिलेलं आहे आणि की म्हणजे कसं की समुद्रामध्ये 2 डोणके येतात की नाही. तो महाभारतातला श्लोक आहे तो की नाही. आणि नंतर एक लाटेने एकत्र येतात, दुसऱ्या लाटेने ते वेगळे होतात की नाही. असं जग आहे. आपण एका लाटेने एकत्र आलो आहे, दुसऱ्या लाटेने पण वेगळे होऊन जाणार की नाही. ती सोबत आहे पण ती सोबत खरी सोबत नाही. त्याला नित्य वस्तू एक म्हणतो. अमूत्र म्हणजे शरीर त्यागानंतर त्याला अमूत्र म्हणतात आहे की नाही. काही शरीराची सोबत नसते जगामध्ये, आपली कोणाशी सोबत नसते. याला म्हणतात विचार की नाही. आहे कारण काय, शरीरामुळे आहे की नाही. हे झालं की तेही संपलं, हे संपलं की तेही संपलं. हा जो विचार आहे हा फार कठीण आहे. आपल्या मनाला स्वीकारायला फार कठीण आहे ते. पण त्याच्यावर टिकून राहणं, त्याच्यावर विचार करणं नाही, जरी आपल्याला कठीण आहे तरी ते खरं आहे. इट्स रिअल आहे ते. आपण सत्याला धरून राहू शकत नाही. मी ते म्हटलं आहे ना की विषयासक्त बुद्धीचा त्याग न केल्यास आध्यात्मिक जागृतीच होणार नाही. आध्यात्मिक जागृती म्हणजे हे की नाही की अध्यात्म वेगळं आहे आणि धर्म वेगळा आहे. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म वेगळं आहे. अध्यात्म तुम्हाला काय सांगतं आहे की काही गोष्टी आहेत, काही गोष्टी मुळीच नाही. तुमचा जरी तुम्ही, जसं गीतेमध्ये लिहिलं आहे की पद्मपत्र मीमांबसा की नाही. पाण्याची सोबत असते, पद्मपत्राला असते. कमळाच्या पाण्याला पाण्याची सोबत सतत असते की नाही. खाली पाणी आहे, वर पाणी, आजूला बाजूला सगळंच पाण्यामध्येच असतं. परंतु ते ओलं होत नाही, पाण्याने ओलं होत नाही. मी त्याला पाहायला माहिती आहे पाण्याचा आपला काही संबंध नाही बाबा की नाही. तुम्ही जगात आहात, जगाची सोबत आहे. कशाची सोबत नाही तुम्हाला, अशी कोणती गोष्ट आहे ती सोबत नाही तुम्हाला. सगळी सोबत आहे की नाही. धरती माझी आणि ही पृथ्वी माझी आणि सगळं आकाशही माझं आहे, सगळंच माझं आहे. माझं नाही काय इथे, माझं काही नाही असं मला काहीच म्हणता येत नाही. सगळंच माझं आहे. परंतु ते माझं असलं तरी माझ्या मालकीचं नाही आहे. त्याला स्वामीने प्रोप्रायटरशिप म्हटलं आहे. माझी मालकी कशावर नाही आहे की नाही. इथे अधीनता म्हणजे माझ्यावर मालकी. त्वमेव माता पिता त्वमेव याचे म्हणतो ना, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव की नाही. त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व मम देव देव. म्हणजे माझं जे काही आहे ते फक्त तुलाच म्हणून म्हणता येईल की नाही. त्याला म्हणतात नित्य वस्तू की नाही. सत्य काय आहे ते माझं आहे, असत्य काय माझं नाही. असत्य कशाला म्हणतात, असत्य म्हणजे ते आहे आणि नाही आहे की नाही. आकाशातलं इंद्रधनुष्य आहे, ते आहे, दिसतंय तुम्हाला, छान दिसतंय, पण ते थोड्या वेळ 5 मिनटं, 2 मिनटं, 3 मिनटं नंतर नाहीच होणार
म्हणून ते असत्य आहे. असत्य काय आहे? ते अनित्य आहे म्हणून असत्य आहे. मग जगाचं नित्य जे काय असेल ते तुम्ही सत्य म्हणा. जे राहणार नाही आहे त्याला अनित्य म्हणा. मग त्याला त्याची किती संबंध ठेवायचा आणि त्याच्यावर किती प्रेम करायचं आणि त्याला किती आपलं म्हणायचं आणि त्याला किती कवटाळायचं हे तुमचा प्रश्न आहे की नाही. तुमची बुद्धी जेवढी शुद्ध राहील आहे तेवढं तुम्हाला कळेल आहे, आपोआपच कळेल. कळत का नाही आहे? कारण आपली बुद्धी शुद्ध नाही आहे, आपले विचार शुद्ध नाही आहे, आपण विचार करू शकत नाही. तेवढं श्रवण नाही आहे, तेवढं अध्ययन नाही आहे, स्वाध्याय नाही, काहीच नाही आहे आपलं. त्यासाठी ते म्हणून त्याला अभ्यास म्हटलं. अभ्यास वैराग्य अभ्यास ते पटकन होणारी गोष्ट नाही आहे की नाही. सरळ स्वभाव न बनल्यास त्याचा लाभ होणे अशक्य. विषयासक्त बुद्धीचा त्याग न केल्यास आध्यात्मिक जागृतीच होणार नाही. तुम्हाला ते कळणारच नाही जगामध्ये जग काय टिकणार आहे आणि काय टिकणार नाही आहे, काय नकली आहे आणि काय असली आहे हे तुम्हाला कळणारच नाही. त्याला विषयासक्त बुद्धी म्हटलं. सगळं नकली आहे, आपलं सगळं असली वाटेल ना. जिथे सगळं नकली आहे ते तुम्हाला असली वाटतं, जे असली आहे ते सगळं नकली वाटतं आहे की नाही. जे खरं आहे ते खोटं वाटतं, जे खोटं आहे ते खरं वाटतं आहे की नाही. यालाच कन्फ्युजन म्हटलं आहे. ते अर्जुना तसं झालं आहे ना. गीते तेच म्हटलं आहे. जे खरं आहे ते अर्जुनाला खोटं वाटायला लागलं आणि जे खोटं आहे ते खरं वाटायला लागलं. यालाच मोह म्हटलं आहे. हे मोहामुळे होतं. परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. आता पुढे जाऊ ना. तिचा नुसता वास जरी असला नाही तरी कपटबुद्धी आली समजा. सरळ स्वभाव न बनल्यास त्याचा लाभ होणे अशक्य. आता सरळ स्वभाव म्हणजे काय आहे की नाही. म्हणजे आपलं थोडंसं इकडे आपलं कळत आहे नाही. आपल्याला जर नाही जमत असलं हे सगळं कपटबुद्धी सगळी सोडतं. कपट म्हणजे आपण खरोखरच कपटी आहोत, दुर्योधनासारखे रावणासारखे असं काही नाही आहे की नाही. ते फार मोठे प्रसिद्ध लोक आहे. एवढी प्रसिद्धी आपल्याला काही मिळणार नाही आहे की नाही. ते रावण वगैरे फार प्रसिद्ध झाले. काय कपट केलं असेल दुर्योधन कपट, पण ते कर्णवरी कपटीच होते सगळे. पण त्या प्रसिद्धी मिळाली. आपण तेवढे काही प्रसिद्धी होणार नाही तेवढे कपटी आपल्यामध्ये नाही आहे. पण जे काही थोडंफार आहे ते म्हणतात की त्याचा सरळ स्वभाव म्हणजे या अर्थाने आहे की नाही. संत सगळे सरळ होते बघा आहे की नाही. हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला उदाहरणच घ्यावं लागतील आहे की नाही. सरळ होते ते, त्यांच्यात कोणतंच कपट नव्हतं. आणि म्हणतात सेवा वंदी और अधीनता. फार सुंदर आहे नाही. सेवा आहे की नाही. म्हणजे त्यात गीतेत म्हटलं आहे की अहम परमगुरो शुश्रूषा करोमी इति मयी भक्तिम पराकृत्वा. गीतेमध्ये आहे. उपदेश संपल्यानंतरचं ते आहे. माझी पराभक्ती करतो तो जो माझा उपदेश सगळ्या लोकांना सांगतो. पराभक्ती म्हणजे शेवटली भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती माझी करतो. त्याचं भाष्य केलं आहे शंकराचार्य. काय अद्भुत भाष्य आहे ते म्हणतात मया परमगुरू शुश्रूषा करोमी. ते माझ्याकडनं परमगुरूची शुश्रूषा होती आहे. सेवा शुश्रूषा म्हणजे ती नर्सिंग होते आहे. जशी आई मुलाची नर्सिंग करते, सेवा करते, तशा प्रकारची नर्सिंग होते. जशी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग केलं जातं तशी मी माझ्या परमगुरू म्हणजे ब्रह्माची, परमब्रह्म म्हणजे गुरुच्या रूपामध्ये, शरीर रूपामध्ये किंवा शरीर रूपाने मी सेवा करतो. या भावनेने तुम्ही लोकांना सांगा. मग ते कपट नाही आहे. नाही तर मी फार मोठा आहे, मी सांगतो आणि तुम्ही ऐकणारे आहात आहे की नाही. मी सांगतो तुम्हाला नाही मला कोण कळलं असतं. हे कपट आहे हे आहे की नाही. याला म्हटलं आहे इथे म्हटलं आहे की छोड कपट चतुराई. चतुराई आहे की नाही. हे दंभ आहे हा की नाही. हा दंभ जेव्हा माणूस सोडतो मग ती सहज इथे म्हटलं आहे की नुसता वाद जरी असला तरी कपटबुद्धी आली. सरळ स्वभावानं म्हणण्यास आणि कचरे हा सगळं आहे. सत्यभाषण कलियुगातली तपस्या आहे. आपण किती खरं बोलू शकतो, किती खरं वागू शकतो हा वेगळा. पण आपल्याला खरं काय आहे ते माहिती आहे. आणि होता 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 जी गोष्ट आज कठीण वाटते, अशक्य वाटते, ती साध्य होऊ शकते. त्याला म्हणतात ते सवयीनी, अभ्यासाने. आणि दुसरी म्हणजे परमेश्वराच्या कृपेने, गुरुकृपेने, परमेश्वराच्या कृपेने आहे की नाही. ती कृपा माणसाला प्राप्त होते, भक्ताला प्राप्त. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती. त्याला शाश्वत शांती इकडे सुदूराचार्य म्हटलं आहे. आणि त्याच श्लोकामध्ये म्हटलं आहे शाश्वत शांती म्हणजे मुक्ती. कौंतेय प्रतिजानी ही कौंत्या माझी प्रतिज्ञा आहे ती. मी तुला वचन देतो. न मे भक्त प्रणश्यती. मे म्हणजे मम मे माझा भक्ताला काही नुकसान होत नाही. न प्रणश्यती नश्यती प्रणश्यती. त्याचं थोडंसुद्धा वाकडं होत नाही ठीक आहे. इथे असताना सद्गती इथे होते आणि परलोकात सद्गती होते. काय अद्भुत वचन आहे बघा आहे की नाही. हे सगळे आध्यात्मिकतेचे विचार आहेत की नाही. माणसं हळूहळू पुढे जातात. एकदम की आपल्याला मोठी वानरासारखी झाडाच्या टोकावर उडी मारता येत नाही, पक्षासारखी वर जाता येत नाही. आपण हळूहळू पकडून जाऊ शकतो की नाही. मुंगीच्या चालीन जाऊ शकतो की नाही. तेच इथे आपल्याला सांगतात आहे. हा सगळं सकारात्मक विचार आहे. अध्यात्म तुम्हाला सगळे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार देतात, निगेटिव्ह काही देत नाही आहे.
पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.